श्री स्वामी समर्थ. स्वर्ग अथवा नरक खरंच असतं का? जाणून घेऊया सत्य. स्वर्ग आणि नरक खरंच अस्तित्वात आहेत का? हा प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला भेडसावतो. याचे सत्य जाणून घेण्यासाठी धार्मिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊया. कोणतेही एकच निश्चित उत्तर नाही, कारण हे विश्वास, अनुभव आणि तर्क यावर अवलंबून आहे. धार्मिक दृष्टिकोन. बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. हिंदू धर्मात स्वर्ग म्हणजेच सुखद लोक आणि नरक म्हणजेच यातना भोगण्याचे ठिकाण हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जातो, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष मिळतो, म्हणजेच ईश्वराशी एकरूप होणे. गरुड पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग नरक हे मनाची अवस्था आहे. इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात स्वर्ग म्हणजे जन्नत हे शाश्वत सुखाचे ठिकाण, तर नरक म्हणजे जहन्नम हे पाप्यांसाठी शाश्वत यातनेचे. चांगली कर्मे आणि विश्वासावर अवलंबून आहे. येशू किंवा पैगंबरांच्या शिकवणुकीत याचा उल्लेख आहे, पण काही विद्वान म्हणतात की येशूने शाश्वत नरक शिकवला नाही. इतर धर्म, जैन, बौद्ध धर्मातही स्वर्ग नरक तात्पुरते आहेत, कर्म शुद्ध करण्यासाठी. चार्वाक दर्शनासारख्या नास्तिक परंपरेत हे काल्पनिक मानले जाते. फक्त इहलोक सत्य आहे. धर्मग्रंथ हे विश्वासाचे आधार देतात, पण प्रत्यक्ष पुरावा देत नाहीत. वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोन. विज्ञान काय म्हणते? आजपर्यंत कोणताही ठोस पुरावा नाही की स्वर्ग किंवा नरक हे भौतिक ठिकाणे आहेत. मृत्यूनंतर मेंदू थांबतो, चेतना संपते असे बहुतेक शास्त्रज्ञ मानतात. काही हार्वर्डसारख्या संस्थांतील चर्चा होतात, पण त्या सैद्धांतिक आहेत. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच NDE. काही लोक मृत्यूच्या जवळ जाऊन स्वर्ग किंवा नरक पाहिल्याचे सांगतात. उजेड, प्रेम किंवा अंधार आणि यातना. काही अभ्यासक म्हणजेच जसे डॉक्टर ब्रूस ग्रेसन यांना चेतनेच्या अस्तित्वाचे संकेत मानतात, पण बहुतेक वैज्ञानिक म्हणतात की हे मेंदूच्या रासायनिक बदलांमुळे म्हणजेच ऑक्सिजन कमी होणे, एंडोर्फिन्स होऊ शकते. हे सर्व संस्कृतींमध्ये वेगळे वर्णन देतात, म्हणून ते व्यक्तिनिष्ठ आहेत. दार्शनिक मत. स्वर्ग नरक हे नैतिकतेचे प्रतीक असू शकतात. चांगले वागा तर सुख, वाईट तर दुःख. चार्वाकांसारखे म्हणतात की प्रत्यक्ष हेच प्रमाण, परलोक गेल्याचे कोणी परत आले नाही. काही म्हणतात की हे मनुष्याला चांगले राहण्यासाठी प्रेरित करणारी कथा आहे. सत्य काय आहे? विश्वास ठेवणारे. हो, ते खरे आहेत. कर्म, न्याय आणि आत्म्याच्या प्रवासाचे भाग. तर्कवादी अथवा नास्तिक. नाही, ते काल्पनिक किंवा मनोवैज्ञानिक अवस्था आहेत. इथल्या आयुष्यातच स्वर्ग म्हणजेच आनंद आणि शांती आणि नरक म्हणजेच दुःख, पश्चाताप निर्माण होतो. मध्यम मार्ग. दोन्ही बाजूंचा आदर करा. स्वर्ग नरक ही कल्पना मानवाला नैतिक जीवन जगण्यास मदत करते, पण ते शास्त्रीय सत्य नाही. स्वर्ग आणि नरक ही एक नैतिक व्यवस्था आहे. समाजात शिस्त राहावी आणि माणसाने वाईट कृत्य करताना भीती बाळगावी, या उद्देशाने या संकल्पना मांडल्या गेल्या असाव्यात. सत्य हेच आहे की मृत्यूनंतर काय होते हे कोणालाच ठाऊक नाही, पण जिवंत असताना आपण आपल्या कर्माने इतरांचे आयुष्य स्वर्ग नक्कीच बनवू शकतो. धन्यवाद.